घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 8 ऑगस्टच्या भागामध्ये ऋषिकेश जानकीला सांगतो की मी जे चुकीचं वागलो आहे ना, त्याची सल माझ्या मनातून अजिबात जाणार नाही. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला समजावते. ती सांगते की ऋषिकेश, हे आपण सगळं काही जाणून बुजून केलं आहे का? आपण तरी काय करणार होतो? आपल्याला अर्धवट सत्य कळालं होतं आणि पुढील सत्य शोधायचा आपण प्रयत्न केला, परंतु ते सत्य असं सगळ्यांसमोर येईल असं वाटलं नव्हतं. सगळेच जण त्यामुळे दुखावले गेले आहेत आणि मला खात्री आहे की आई आणि नाना हे सगळं काही स्वतःच्या मनामध्ये नाही ठेवणार. परंतु ऋषिकेश आता स्वतःला दोष द्यायचं काही थांबवत नसतो. तो सांगतो की जानकी, मला ना आता आतून हल्ल्यासारखं झालं आहे. मला काहीच कळत नाहीये. ऋषिकेश आता सांगायला लागतो की मला सत्य समजल्यापासून ना मला ना सतत परकेपणाची जाणीव व्हायला लागली आहे. तेव्हा आता जानकी ऋषिकेशवरती रागावते. त्याला सांगते की ऋषिकेश, काय बोलत आहात तुम्ही? अहो, परकेपणा? हे सत्य तुम्हाला कळू नये म्हणून आईंनी आजपर्यंत जीवाचा आटापिटा केला आणि आत्ता तुम्हाला परकेपणाची जाणीव होते? नाही हा ऋषिकेश, आई आणि नानांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत. त्यांचे पांग आपल्याला फेडायचे आहेत. अशी परकेपणाची जाणीव नका करून देऊ त्यांना. जानकी ऋषिकेशचे डोळे पुसते आणि त्याला सांगते की अजिबात हे सगळं काही आता मनात आणू नका. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना, मग जा पटकन. असं सांगून जानकी तेथून जाते. त्यानंतर जानकी आई आणि नाना दोघांनाही तिथे आता चहा देण्यासाठी आलेले असते. ती जात असताना तिथे आता नाना विचारतात की ऋषिकेश कसा आहे? तेव्हा आता जानकी उत्तर देते की ठीक नाही आहेत. हे सगळ्यांचा त्यांना खूप त्रास होतो आहे. त्यांना खूप गिल्टी वाटतंय. माझ्या नानांसारख्या माणसावरती, देव माणसावरती मी आळ घेतला, त्यांच्यावरती नको नको ते घाणेरडे आरोप केले, याचं खूप त्यांना वाईट वाटतं आहे. आणि पर्यायाने पार्वती आईबाबत सुद्धा त्यांनी खूप चुकीचा विचार केला आहे असं त्यांना वाटायला लागले. तेव्हा आता नाना सांगतात की साहजिकच आहे. माझा ऋषिकेश खूप सालस आहे. त्याच्या मनात असे हे विचार येणारच. त्यावरती जानकी सांगते की साहजिकच आहे नाना. अर्धवट सत्य माहिती होतं. त्यानंतर सर्वांसमोर जे सत्य बाहेर आले त्यामुळे सगळेजण गोंधळले होते आणि ज्या प्रकारे ते सत्य बाहेर आले आहे त्याच्यासाठी त्यांना खूप वाईट वाटतं आहे. जेव्हापासून त्यांना सत्य समजलं आहे तेव्हापासून त्यांना एकाच गोष्टीचं वाईट वाटतं आहे, ते म्हणजे ते आईंचा मुलगा नाही आहेत. तेव्हा आता जानकी ते वाक्य बोलताना गडबडलेली असते. तर तिथे आता सुमित्रा सांगायला लागते की मला वाटलंच होतं हेच सगळं घडणार आहे. हे ऋषिकेशला सगळं काही कळू नये, त्याचं त्याला पुन्हा वाईट वाटू नये, तो माझ्यापासून दुरावू नये म्हणून आत्तापर्यंत मी हे सत्य लपवलं होतं. सुमित्राला आता ऋषिकेशबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि त्याच्यासाठी ती रडतही असते. तेव्हा आता नाना तिला समजावतात. सांगतात की अगं सुमित्रा, मी जे सांगितलं ते बरोबरच केलं आहे. कारण त्याला बाहेरून अर्धवट सत्य काहीतरी कळालं होतं आणि त्याचा त्याने वेडेवेगळे निष्कर्ष काढलं आणि हेच सत्य जर त्याला बाहेरून कळालं असतं तर त्याचा आणखीन जास्त त्रास त्याला झाला असता. म्हणून मला हे सगळं काही सांगावं लागलं. तेव्हा आता सुमित्रा नानांना सांगते की तुम्ही बरोबरच केलं. सुमित्रा तिथे आता जानकीला सांगायला लागते की बाण सुटला आहे आणि त्याचा वर्मी लागला आहे. हे बघ जानकी, आता तुला त्याला सांभाळावं लागेल बाई. या घरात सख्खा आणि सावत्र असं होऊ देऊ नकोस बघ. तेव्हा आता जानकी तिथे सुमित्राला वचन देते की ती ऋषिकेशचा सांभाळही करेन आणि या घराला तुटूही नाही देणार. सुमित्रा तिथे आता जानकीला सांगते की माझा ऋषिकेश खरंच खूप साधा आणि सरळ आहे. त्याच्या मनाला गोष्टी पटकन लागतात. तेव्हा आता तिथे सुमित्राला जानकी धीर देत सांगते की आई, सगळं काही ठीक होईल, नका काळजी करू. तर इकडे ऋषिकेश आता व्यायाम करत असतो. ऋषिकेशच्या मनातून काही केलं आता तो विचार जाता जात नसतो की तो सुमित्राईचा नाही तर पार्वती आईचा मुलगा आहे. सुमित्राईचा तो सावत्र मुलगा आहे. अचानकपणे त्याच्या कानावरती आता ऐश्वर्याचा आवाज पडतो. ती कुठल्या तरी तिच्या मैत्रिणीशी बोलत असते. तेव्हा आता हे सगळं काही कारस्थान तिने मुद्दाम केलेलं असतं. नवा खेळ सुरू केलेला असतो. कारण तिला काही करून जानकी ऋषिकेशला रणदेवींच्या घरातून बाहेर हाकलून द्यायचं असतं. त्यामुळे ते आता फोनवरती सांगायला लागते की अगं हो, ती कंपनी आमचीच आहे, परंतु माझ्या नवऱ्याला काहीच अधिकार नाही आहेत ना त्या कंपनीमध्ये. त्या कंपनीचा सगळा कारभार माझे मोठे दूर ऋषिकेश दादा बघतात. माझ्या नवऱ्याला साधं ग्राउंडवरचं काम दिलंय ग, शेतीत टाकलं आहे त्यांना. वरतून आता ऋषिकेश सगळं काही ऐकत असतो. फोनवरती ऐश्वर्या सांगत असते की अगं स्वाती, तू परत परत तेच बोलते आहे. अगं माझा नवरा या घरात लहान आहे ना, म्हणून बहुतेक कदाचित त्यांना शेतीची कामं दिलं असतील. म्हणजे कंपनीमधील कामं त्यांना येऊ शकतात, परंतु त्यांना आता स्वतःला प्रूफ्स करण्यासाठी त्यांना कोणी स्कोपच नाही ना दिला. तेव्हा आता
नालायक ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान मुद्दाम केलेलं असतं. तिला माहिती असतं चांगलंच की ऋषिकेश सगळं काही बोलणं ऐकतोय आणि ती मुद्दाम आता फोनवरती तिच्या मैत्रिणीला सांगते की कधीतरी माझ्या घरी ये अगं, माझा नवरा ना शेणखताच्या हाताने तुझे नक्कीच स्वागत करेल. बरं चल बाय, मलाही खूप सारी कामं आहेत असं सांगून ती पटकन फोन ठेवून देते. कारण आता समजणे वालों को इशारा काफी आहे असं ऐश्वर्याचं झालेलं असतं. कारण ऐश्वर्याने बरोबर बाण आता ऋषिकेशवरती मारलेला असतो. ऐश्वर्या आतमध्ये तर जाते तेव्हा आता ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. त्याला वाटायला लागतं की त्याच्याकडून आता सारंगवरती अन्याय होतोय. इतक्यात आता तो मागे वळून पाहतो तर तिथे जानकी असते. जानकीनेही ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तर इकडे सारंग हा गुलाबसोबत आता काही झाडाची रोपं लावायला लागलेला असतो. तेव्हा आता सारंग त्याच्याशी गप्पा मारत असतो. तो सांगतो की आता ना आपण छान अशी बाग फुलूयात, अगदी दरवाजापर्यंत खूप छान अशी झाडं लावून घेऊयात. इतक्यात आता तिथे ऋषिकेश आणि जानकी येतात. तेव्हा आता ऋषिकेश तिथे आता सारंगला सांगतो की तुला आजपासून ऑफिसला यायचं आहे. हे सगळी कामं आहेत ना ती गुलाब बघेल. त्यावरती आता सारंगचा गैरसमज होतो आणि सारंग तिथे सांगतो की बरं दादा ठीक आहे, शेतावरती जाता जाता ऑफिसमध्ये येतो मी. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाही तसं नाही, म्हणजे तुला आजपासून रोज ऑफिसला यायचं आहे. तेव्हा सारंगला काहीच कळलेलं नसतं. तर तिथे आता जानकी सांगते की मी सांगते भाऊजी, आजपासून तुम्ही दररोज यांच्यासोबत ऑफिसला जाणार आहात. तेव्हा आता सारंग हसतो आणि ऋषिकेशला सांगतो की काय दादा, अरे मी शेती बघायची आणि तू ऑफिस बघायचं, हेच ठरलं होतं ना आपण, इतकी वर्ष तर तेच करतो आहोत. तेव्हा आता ऋषिकेश सारंगला समजावतो. तो सांगतो की अरे सारंग, तुला सुद्धा आता ऑफिसमधले सगळे कामं जमायला पाहिजेत ना. तेव्हा आता सारंग सांगतो की परंतु दादा मला काही जमणार आहे का त्यातलं, मला आपली शेतीच बरी आहे. तर तिथे आता जानकी सांगते की हे बघा भाऊजी, तुम्ही ऑफिसला दररोज यांच्यासोबत जा, शेतीचे कामं आहेत ते आपण मजूर लावून करून घेऊयात. आणि ऋषिकेश तिथे आता सारंगला सांगतो की हे बघ, जर तुला काहीच नाही जमलं तर मी आहे ना तुला सगळं काही शिकवायला. तिथे आता सारंग सांगायला लागतो की दादा मला ऑफिसमधलं काहीच नाही जमणार आहे. अरे मला ना शेती खूप आवडते करायला, माझं मी शेतीचं बघतो ना. आणि तसं ये सगळं काही तू बघतो आहेस, मग तू आमच्यासाठी सगळं करतोस ना. तेव्हा आता तिथे दादा सांगतात ऋषिकेशला सारंगला सांगतो की माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना, मग आता चल माझ्यासोबत ऑफिसला चल. परंतु सारंग तिथे सांगत असतो की मला नाही जमणार आहे रे दादा तिथली कामं. इतक्यात आता ऐश्वर्या येते आणि तिने सगळं ऐकलेलं असतं. तर तिथे आता ऐश्वर्या मोठ्यानेच म्हणते की का नाही जमणार, आणि त्यानंतर ती त्यांच्या जवळ येते. ऐश्वर्या सारंगकडे येते आणि सांगायला लागते की का नाही जमणार तुम्हाला, अहो जमेल सगळं आणि दादा आहेतच की शिकवायला तुम्हाला. तेव्हा आता सारंग सांगतो की परंतु ऐश्वर्या, तिथे आता ऐश्वर्या गोडगोड बोलायला लागते. कारण तिला काही करून ऑफिसमध्ये सारंगला लावायचं असतं. आणि ती म्हणते अहो काय सारंग तुम्ही पण, मला माझ्या नवऱ्याने ना नवीन नवीन गोष्टी शिकलेल्या आवडतील. तेव्हा असं म्हटल्यानंतर सारंग लगेच पागळतो आणि सांगतो की बरं ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचीच इच्छा असेल तर मी नक्की येईन. तर तिथे आता ऋषिकेश सांगतो की बरं ठीक आहे, जा पटकन आवरून ये, आणि त्याला आतमध्ये पाठवतो. तिथे कारस्थाने ऐश्वर्या आता विचार करते की बरं झालं, सारंगच्या बाबतीत तर माझा तीर आता बरोबर निशाणाला लागला आहे. तर इकडे सुमित्रा आता देवपूजा करत असते. तिथे आता ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्याला काही करून आता सुमित्राच्या डोक्यामध्ये ऋषिकेश आणि जानकीच्या बाबतीत चुकीचे विचार भरवायचे असतात. आणि म्हणून ती आता सांगते की आई, आजपासून ना तुमच्या देवपूजेसाठी फुलं मी घेऊन येणार. तेव्हा आता सुमित्रा हसते आणि सांगते की अगं सारंगला विचारलं आहे का, नाही म्हणजे बागेमध्ये त्याचे वेगवेगळे प्रयोग चालू असतात ना, ओरडेल तो अशी फुलं तोडून आणली की. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की आई तुम्ही नका काळजी करू, मी त्यांना विचारूनच फुलं आणली आहेत आणि आजपासून काय उद्यापासून त्यांना विचारायची काही गरजच पडणार नाही. त्यावरती आता सुमित्रा विचारते की का गं. तर तिथे आता ऐश्वर्या सांगते की कारण आजपासून ऋषिकेश दादांनी त्यांना ऑर्डर दिली आहे ना की तू आजपासून ऑफिसला यायचं म्हणून. तेव्हा आता सुमित्राला मोठा धक्काच बसतो आणि सुमित्रा विचारते की काय. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की हो, सारंगला तर ते ऑफिसला घेऊन गेले आहेत. सगळं करून सवरून ऐश्वर्या मुद्दाम तिला काहीच माहिती नसल्याचं दाखवत असते. तर सुमित्रा आता तिचे विचारते की परंतु असं का केलं असेल ऋषिकेशने. तर मुद्दाम ती चुकीचे विचार भरवत तिथे सांगायला लागते की आई मला तर वाटतं की काल आपल्या घरात जे घडलं त्यामुळे तर कदाचित ऋषिकेश दादा असे वागत नसतील ना. त्यानंतर ऐश्वर्या मुद्दाम आता तिथे सांगायला लागते की आई फक्त ऋषिकेश दादाच नाही आहे, तर जानकी वहिनी सुद्धा सारंगला सांगत होत्या की आजपासून तुम्ही भाऊजी ऑफिसला जायचं म्हणजे जायचं. तेव्हा आता सुमित्रा धक्क्यानेच विचारते की सारंग कुठे आहे. तर तिथे ऐश्वर्या सांगते की ते ऑफिसला जाणार आहेत ना, त्यामुळे तयार होत आहेत. तर सुमित्रा पटकन आता देवाला नमस्कार करते आणि तेथून ती निघून जाते.
सगळे खेळ आता तिथे ऐश्वर्याने रचलेले असतात. त्यानंतर सुमित्रा आता ही बातमी घेऊन नानांकडे येते. आता ती बातमी ऐकल्यानंतर नानांनाही मोठा धक्का बसतो. नाना तिथे आता सुमित्राला विचारत असतात की नक्की आता ऋषिकेशने असा निर्णय का घेतला असेल, म्हणजे त्या सारंगला आता तिथे काही जमणार आहे का? बिझनेसचे सगळे निर्णय ऋषिकेश घेतो ना. तेव्हा आता सुमित्रा सांगते की हो ना, परंतु अचानक ऋषिकेशला असं का वाटलं असेल? दोघे आता विचार करत असतात. तेव्हा आता नाना सुमित्राला सांगतात की सारंगला शेती करायला खूप चांगली जमते आणि ऋषिकेशला बिझनेस सांभाळायला. दोघे आपापल्या क्षेत्रामध्ये खूप छान काम करत आहेत, छान जिम्मेदारी पार पाडत आहेत. मग ऋषिकेशने अचानक निर्णय का घेतला असेल? नाही, मला आता त्या दोघांशी बोलावंच लागेल, असं म्हणून नाना आता ऋषिकेशला या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी जातात. नाना तिथे आता जानकीला विचारतात. नाना सांगतात की ऋषिकेश आणि तू दोघे मिळून प्रत्येक निर्णय घेताना आता मी विचारतो की नक्की ऋषिकेशने सारंगला ऑफिसला घेऊन जायचा निर्णय का घेतला आहे? तेव्हा आता तिथे जानकी सांगते की खरं तर मलाही माहिती नाही आहे नाना, हा निर्णय त्यांचा स्वतःचा एकट्याचा आहे. खरं तर मीही विचारलं नाही आहे त्यांना, म्हणजे त्यांना जेव्हापासून सत्य समजलं आहे ना, तेव्हापासून त्यांच्या मनावरती दडपण आलं आहे. त्यांना ना आपण सगळेच म्हणजे त्यांच्यावरती खूप प्रेम करतो, परंतु त्यांना आता त्या प्रेमाचं, त्या ऋणाचं दडपण यायला लागलं आहे. सुमित्रा तिथे आता जानकीला काही बोलणार इतक्यात आता जानकी त्यांना सांगते की आई, तुम्ही कोणताही गैरसमज करून घेऊ नका. मला चांगलंच माहिती आहे की तुमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे ते. एकदा ना तुम्ही दोघं त्यांच्या जागी येऊन बघा. मी ना त्यांना दररोज प्रत्येक क्षणी झुरताना बघते आहे. पार्वती आई त्यांची आई आहे हे माहिती नसल्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती नाना तुमच्यावरती किती काही आरोप केले, त्यासाठी त्यांना खूप गिल्टी वाटतं आहे आणि आपण त्यांची अवस्था समजून घ्यायला हवे आहे ना. ते आता सगळं काही स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. आपण त्यांना सगळ्यांनी मिळून थोडाफार वेळ द्यायला हवा आहे. सुमित्रा तिथे आता जानकीला सांगते की हे बघ जानकी, ऋषिकेशला ना जी परकेपणाची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आहे ना, ती मुळासकट काढून टाक बाई, सांग बाबा त्याला. तर इतक्यात तिथे आता नाना जानकीला सांगतात की मग आता शेतीची कामं कोण बघेल? ऋषिकेशने ते ऐकलेलं असतं. तेव्हा आता ऋषिकेश सगळ्यांना सांगतो की मी बघेन. तर तिकडे आता ऑफिसला जाण्यासाठी सारंग मस्त असा तयार झालेला असतो. ऐश्वर्या त्याला पाहून खूप खुश होते. त्यानंतर ती सांगते की काहीतरी मिसिंग आहे आणि ती पटकन आता सारंगला टाय बांधायला लागते. इतक्यात आता सारंग सांगतो की ऐश्वर्या, मला ना या कपड्यामध्येच घाम फुटायला लागला आहे. मी दादासारखं साधं जॅकेट घालतो ना. तेव्हा आता तिथे ऐश्वर्या सांगते की परंतु दादांना कॉपी करण्यात काय मजा आहे सारंग? तुमचे काहीतरी वेगळे पण दिसायला हवं की नाही? मला माहिती आहे की दादा तुमच्यासाठी सूर्य आहात, परंतु आमच्यासाठी तुम्ही चांदोबा आहेत की नाही? मग खरंच तुम्ही खूप छान दिसताय याच्यामध्ये, असं ते ऐश्वर्या आता सारंगचं कौतुक करून त्याला भुलवत असते. इकडे ऋषिकेश आता नानांना सांगतो की हो नाना, शेतीचे सगळे काही कामं मी बघेन, परंतु सारंग आजपासून ऑफिसला येऊन सगळं काही शिकेन हे. वाटलंच तर आपण क्वालिफाईड लोक ठेवूयात या कामासाठी. इतक्यात आता ऐश्वर्या सांगते की बघा कोण आला आहे. सगळ्यांच्या नजरा आता त्यांच्याकडे वळतात. तर सारंग आता सुटापुटात इतका छान दिसत असतो की सगळेजण आता त्याचं कौतुक करत असतात. खालते आल्यानंतर ऋषिकेश, जानकी तिथे त्याचं कौतुक करतात. तर आजी समोर येऊन आता सारंगच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला सांगते की मालक असावा तर असा. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्याने आता त्या ऑफिसमधला व्हिडिओ काढून आणलेला असतो आणि तो सुमित्राला दाखवून तिच्या मनामध्ये आता नको ते विचार भरवते. त्यानंतर सुमित्राने तिथे आता ऑफिसमध्ये एक नवीन खुर्ची सारंगासाठी पाठवलेली असते. तर तिथे आता जानकी सुमित्राला विचारते की आई, तुम्ही सारंग भाऊजींसाठी खुर्ची पाठवलीत ऑफिसमध्ये? त्यावर त्यात आजी सांगते की पाठवावीच लागली खुर्ची, कारण तुझा ऋषिकेश सारंगला ऑफिसमध्ये सावत्रपणाची वागणूक देत होता. तेव्हा आता तिथे जानकी सुमित्राला सांगते की आई, तुम्हाला तर माहिती आहेत ना ऋषिकेश कसे आहेत, ते असं वागणं शक्यच नाही आहे, हो ना आई? तेव्हा आता सुमित्रा तिला काहीच उत्तर न देता तिथून निघून जाते. ऐश्वर्याला मात्र खूप छान वाटतं, परंतु जानकीला मोठा धक्का बसलेला असतो. हळूहळू ऐश्वर्या आता एक एक करत प्रत्येकाच्या मनामध्ये ऋषिकेश आणि जानकीविषयी विष पेरून ते घर फोडण्याच्या तयारीत असते. आजचा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की